हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. आता तुम्ही एक काम करायचं आहे की तुम्हाला दोन प्रकारचे काय आहे लेन्स. कोणते लेन्स आहेत? कॉन्केव लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्केव लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स. त्यामध्ये फोकल लेंथ आहे एफ. फोकल लेंथ म्हणजे एफ आणि सेंटर म्हणजे सी. त्यामध्ये आपल्याला सेंटर, फोकल लेंथ, लेन्सचे दोन प्रकार माहिती आहे तुम्हाला. कोणते? लेन्सचे दोन प्रकार, कॉन्केव लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स. बरोबर. आता एक फॉर्म्युला आहे डायोप्टर. पॉवर इज इक्वल टू पॉवर इज इक्वल टू हा फॉर्म्युला. पॉवर इज इक्वल टू 1/f. एफ मी तुम्हाला सांगितलेलं. एफ म्हणजे काय? फोकल लेंथ. काय? फोकल लेंथ. फोकल लेंथ. एफ म्हणजे फोकल लेंथ इज इक्वल टू एफ. मग सूत्र काय? पी इज इक्वल टू 1/f. आता त्यांनी पी दिलेला आहे आपल्याला. काय दिलेलं आहे? पी इज इक्वल टू 2.5 डायोप्टर. डी म्हणजे डायोप्टर. डायोप्टर. डी म्हणजे काय? डायोप्टर. डी म्हणजे डायोप्टर. पी पॉवर हा 2.5 डायोप्टर दिलाय. मग सूत्रात किंमत घालायची. दिस इज द फॉर्म्युला. देअरफॉर पी इज इक्वल टू 2.5 इज इक्वल टू 1/f. आता हे फोकल लेंथ काढायची. आपल्याला माहिती आहे सूत्रामध्ये एफ इकडे गेल्यावर हा डिवाइड आहे, इकडे गेल्यावर काय होईल? मल्टिप्लाइड. हे इक्वेशन आहे. एफ हा लेफ्ट बाजूला गेला तर मल्टिप्लाय होईल आणि हा मल्टिप्लाय आहे तर उजव्या बाजूला गेला तर डिवाइड होईल. म्हणजेच आता या ठिकाणी व्हॉट विल बी द एफ फॉर्म्युला? एफ इज इक्वल टू 1/2.5 डायोप्टर. बरोबर. मग 1/2.5 डायोप्टर इज इक्वल टू, आता हे आपण काय केलेलं आहे? 1/2.5. बरोबर. म्हणजेच 1 याचं काय? डिवायडेड बाय 25/10 आहे का नाही? शिकवलेलं आहे ना असं. मग याचा रिसिप्रोकल काय होईल? मल्टिप्लाय 10/25. बरोबर की नाही? 10/25. म्हणजेच आता आपण जर 25 ने याला डिवाइड केलं, इथं 100 पाहिजे का नाही? 10/25 इथं 100 पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी 0 द्यायचा. म्हणजे 0. किती होईल? 5 4 जार 100. 25 4 जार 100. म्हणजेच याचं उत्तर किती आलेलं आहे? 0.5 इज इक्वल टू एफ इज इक्वल टू 0.4 मीटर आहे. किती आहे? मीटर. आता मीटरचे सेंटीमीटर करा. मीटरचे काय करा? सेंटीमीटर. म्हणजेच काय करावं लागेल? एफ इज इक्वल टू 0.4 मल्टिप्लाइड सेंटीमीटर करायचे म्हणजे 100 ने मल्टिप्लाइड करायचं. म्हणजेच हा डिसिमल पॉईंट 10 ने जातो. बरोबर. आणि मग किती आलं? एफ इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. हे आलं आन्सर. म्हणजेच फोकल लेंथ किती आली? 40 सेंटीमीटर. म्हणजेच नाभी अंतर 40 सेंटीमीटर. 2 मार्कासाठी हा प्रश्न येतो किंवा ऑप्शनला येतं. तर हे असं या ठिकाणी हे सोडवायचं. 1/2.5 आहे. म्हणजे भागिलेचं काय होतो? इथं 2.5 म्हणजे 25/10 केलं. याचा रिसिप्रोकल किती आहे? 10/25. 25 100 म्हणजे 0.4. कळलं? आता अशा प्रकारचे 2 उदाहरणं घरी सोडवा. आहेत 9वीला आहे, 10वीला आहे. ओके. थँक्यू. स्टडी